मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जिवंत वन्यप्राणी तस्करी प्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली। सीमाशुल्क विभागाने कारवाई केली आहे। 2 किंग काजू, 2 पिग्मी मार्मोट्स, 50 अल्बिनो रेड इडर्ट स्लाइडर्स आणि या प्राण्यांचा समावेश असून शाहरुख हसीम हा बँकॉकवरून मुंबईमध्ये हे प्राणी घेऊन आला होता। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये पावसामुळे बोरी नदीची पाणी पातळी वाढलेली आहे। त्यामुळे आंदेवाडी ते दुधनीला जोडणारा बोरी नदीवरचा पूल पाण्याखाली गेलेला आहे। तसेच पाण्यातनं जात असताना शेतकरी दुचाकीवरनं वाहून गेले। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपलेला आहे आणि लाडक्या बाप्पाच्या आगमनाला सुरुवात झालेली आहे। पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायांच्या मूर्ती मंडपात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। मुंबईचा सम्राट, परळचा महाराजा, मुंबईचा महाराजा अशा अनेक मोठ्या मूर्ती वाजत गाजत आपापल्या मंडळांकडे रवाना झाल्या आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये 56 पाणी प्रकल्पांमध्ये 54% जलसाठा आहे। मागील 3 दिवस झालेल्या पावसामुळे अप्पर वर्धा धरणातील जलसाठा 65% पोहोचलाय, तर अनेक पाणी प्रकल्पांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। यवतमाळच्या पुसद तालुक्यामध्ये आरेगावमध्ये मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे सोयाबीन आणि ऊस पिकांचं मोठं नुकसान झालं। उभा ऊस आडवा झालेला आहे, तर सोयाबीनचं पीक पाण्याखाली आल्याने नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने मानोरा तालुक्यातील पिंपरी फॉरेस्ट शिवारामध्ये शेतीचं नुकसान झालं। नाल्याचं खोलीकरण न झाल्याने पाणी थेट शेतात घुसलं। शेती खरडून गेल्याने उभं पीक वाहून गेलेले। पीक नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करतायत। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची भीती आहे। खंडाळातील आडोळ मध्यम सिंचन प्रकल्प सततच्या पावसामुळे 100% भरलाय। त्यामुळे प्रकल्पाजवळील आणि अडाण नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे। पंढरपूरच्या मोडनिंबामध्ये चिखलात एसटी बस अडकलेली आहे, मात्र स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलेली आहे। अक्कलकोट बारामतीमध्ये ही एसटी बस मोडनिंब बस स्थानकात आली असता चिखलात रुतली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा नेत्यांना संपवण्याच्या तयारीत आहेत। भाजपामधील 30 ते 32 मराठा आमदार खासदारांचे मला फोन आलेत, असा धक्कादायक दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे। नागपूर पुणे प्रवास आता अवघ्या 12 तासांमध्ये होणार आहे। वंदे भारत एक्सप्रेसचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ झाला। मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळेस नागपूर रेल्वे स्थानकात उपस्थित होते। विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामधील अंतर यामुळे आणखी कमी होणार आहे। महायुती सरकारमधील राज्यमंत्री नाराज असल्याची माहिती आहे। नाराज राज्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून वैधानिक अधिकार देण्याची मागणी करणार असल्याचीही माहिती आहे। प्रत्येक निर्णयामध्ये कॅबिनेट मंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याने राज्यमंत्री नाराज आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती बस स्थानकामध्ये परिवारासह शहरामध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली। तसेच सुरू असणारी सर्व कामं दर्जात्मक करण्याच्या सूचना यावेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत। कल्याण डोंबिवली महापालिकेने 15 ऑगस्टला चिकन मटण दुकानं आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। यावरून ठाकरे सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली। काय खायचं काय नाही खायचं हे सांगणारे आयुक्त कोण, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला। तर महाराष्ट्रात कुणाचं राज्य आहे असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला। शरद पवार यांनी 160 जागांवर विजय मिळवून देणाऱ्या ऑफरचा गौप्यस्फोट केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आणखीन एक गौप्यस्फोट केलेला आहे। काही लोक आम्हाला सुद्धा भेटले होते, त्यामुळे त्यांनी लोकसभेची निवडणूक तुम्हाला जिंकून देऊ असंही म्हटलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावरनं संजय राऊतांनी बोचरी टीका केलेली आहे।
एकनाथ शिंदेंना जम्मू काश्मीरचे राज्यपाल व्हायचे, त्यामुळे ते श्रीनगरला दौरा करतायत असं राऊतांनी म्हटलेलं आहे. उद्धव गटाचे नेते भास्कर जाधव यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस पुन्हा एकदा चर्चेत आलेले. किती पण समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास अशा आशयाचं मजकूर लिहित स्टेटस ठेवलेले. यावेळेस गुहागर विधानसभा मतदारसंघातील ब्राह्मण सहाय्यक संघासोबत पेटलेल्या वादानंतर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया समोर येते. राजीनाम्यानंतर धनखड नॉट रिचेबल झालेत असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलेला आहे. जगदीप धनखड यांनी 22 जुलै रोजी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून आज तागायत ते समोर आलेले नाहीत. कुठे आहेत हेही कुणाला माहिती नाही. संगमनेर मतदारसंघ कुणाची जहागीर नाही असं हल्लाबोल आमदार अमोल खताळांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांवर केलेला आहे. निवडणूक आयोगावर ताशेरे ओढून पराभव झाकणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला. शिर्डी मतदारसंघामध्ये बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप बाळासाहेब थोरातांनी केलेला. कर्जत मतदारसंघामध्ये सुधाकर घारे यांची बंडखोरी हा सुनील तटकरे यांचा पूर्वनियोजित कट होता असा आरोप कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेला आहे. सुनील तटकरे यांनी संपूर्ण राष्ट्रवादी सुधाकर घारे यांच्या मागे उभी केली होती, त्यामुळे इतकी मतं मिळाली असा दावाही थोरवेंनी केलेला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.